नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। सकाळी आमची करडं बाहेर काढलेत। आमच्या 2-3 करडांना सारखं आता हिरवा चारा आहे ना, तर पातळ संडासला होती म्हणून औषध पाजायला पहिलं त्यांनाच बाहेर काढलं होतं। ह्याला होतीये जास्त, हे बघा। औषधाची बॉटल अजून कोणत्या डोंगान आहे का भिजले ना? हे बघा मित्रांनो, हे औषध शेळ्यांना पातळ संडासला होत असेल तर हे औषध देतात। कालच आणलंय मेडिकलमधनं, ते पण संपलं होतं आणि दिलंय। आता रात्री खूप उशीर झाला होता ना आणायला, तर आता सकाळ पटकन येऊन दिलंय त्यांना। हे इकडं भुसकाट खात आहेत आणि हे इकडे सुबाबळ खात आहेत आणि एकटाच वर चढून खाते। तुमची कमेंट होती तुम्ही कुठे राहता, तर आम्ही राजगुरुनगर खेड इथे राहतो, सांडबोरवाडीमध्ये। आणि फेस रिव्हीलची कमेंट करू नका, मी इतकी पण काही छान नाही दिसत की म्हणजे इतकं सस्पेन्सनी तुम्ही वाट बघताय मला बघण्याची। मला म्हणजे नाही आवडत सोशल मीडियामध्ये असं यायला, म्हणून कसे तुम्ही पण खूप कमेंट वगैरे रील्स खाली वाचत असाल। आपण किती चांगलं काही केलं तरी लोक नावं पण तितकेच ठेवतात, प्रशंसा पण तितकीच करतात, त्याच्यामुळे मला नाही आवडत आणि मी जास्त चालवत पण नाही। आता उगाच हे माझं चांगलं चाललंय चॅनल, तो पण मी 2 वर्षापूर्वी खोलला होता, 2-2.5 वर्षापूर्वी। आणि मी असेच रील्स टाकायचे त्यांच्या खेळताना खाताना करडांच्या। तर आता खूप मस्त म्हणजे लोक कमेंट वगैरे करतात, तर मला छान वाटतं व्हिडिओ बनवायला टाकायला, म्हणून मी टाकते। तर फेस रिव्हील अशी इतकी छान कमेंट करू नका, मी इतकी पण छान नाही दिसत। चाललंय बाकी तुमचे काय प्रश्न असतील तर आता मी तुम्हाला औषध दाखवलं। तुम्ही मागच्या वेळेस मला वाटतं सर्दी खोकल्याचं औषध विचारलं होतं, ते तसं औषध अजून आम्ही नाही आणलेलं। आता करडांना आमच्या संडास लागली होती, 2-3 जणांना लागली होती। ते काय होतंय, आता सध्या आमचं सारखं हिरवत चाललेलं आहे, सुबाबळ, परत हिरवच गवत। कसं वाटतं आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त सुक्का चाराची पण त्यांना तितकीच गरज असते जितकी ओल्या चाऱ्याची असते। पण आमचा कडबा बघा निम्माच्या जास्त संपलेला आहे आणि अजून आम्हाला याच्यात पावसाळ्याचे पुरे महिने चालवायचे। तर मग असं वाटतं की आत्ता थोडासा जपून वापरला आणि हिरवं टाकलं तर म्हणजे कडबा 2 दिवस पुढं चालेल अजून। पण आता ह्या करडांना संडास लागती जास्त ओलं खाऊन खाऊन, सुक्का नाही बिलकुल। आणि भुसकाटाच्या पण बघा पुराभूत संपलाय, भिजला पण होता आणि संपलाय पण आता पुरा। आणि हे 1-2 गोण्यांमध्येच थोडासा कांद्याची पाते वाटतं ना, थोडंसं आहे। तर म्हणजे सुक्का चारा आता एवढाच राहिलेला आहे ना, त्याच्यात आमचे 4 महिने जायचे पावसाळ्याच्या महिन्यात सुक्का चारा कुठून आणायचा। म्हणून असा विचार करतो का हिरवा द्यावा, पण ह्या करडांना असा त्रास होतो, तरी दिलंय आता औषध। अजून त्यांचं दूध काढून बाहेर बांधायचंय। हे बघा सकाळ याच्यात असं भुसकाट टाकून ठेवलं ना का त्या येतात आणि त्यांच्या जागेवर उभ्या राहून खायला सुरू करतात। ही आमची चिमणी, कांडी गवत ना। हे बघा मित्रांनो, कांडी गवताचे देठ आहेत, हे लावायचे। हे असे एवढेच लावले ना तरी ते पाणी असलं काही खूप फुटतात, खूप मोठे मोठे होतात। मग शेळ्या आमच्या खूप आवडीने खातात, त्याच्यामुळे आता हे परत लावायचे। तिकडं पुढची थोडी जागा मोकळी आहे ना, तिथं लावायचे, म्हणजे अजून शेळ्यांना असं भरपूर खायला होईल। काल रात्री काय
मेथी घास. हे आमच्या लाडक्या पिल्लूला पण त्रास होत होता, त्याला पण दिले आता औषध. सफेद सफेद करडं किती क्यूट दिसतात ना. ठीक आहे मित्रांनो, आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा. फक्त फेस रिव्हीलची कमेंट करू नका, मी खरंच इतकी छान नाही दिसत. बाकी तुमचे काय प्रश्न असतील ते विचारत जा. धन्यवाद.